चॅनलला सबस्क्राईब करा. नाचणारा मोर आणि पैशात जोर काही जास्त दिवस टिकत नसतो. त्याच्यामुळे त्यांनी किती जरी बांधणी केली, काय जरी केलं तरी मोहिते पाटील आहे. हे विरोधकांनी रचलेलं एक थोतांड आहे. हे आजपर्यंत सगळ्या अकलूजला माहिती आहे की मोहिते पाटील कुटुंब हे सुसंस्कृत राजकारण करत आलेलं आहे. निवडणूक आहे अकलूज नगर परिषदची, इथं मतदान अकलूज गावातलं. ह्यांच्या शक्ती प्रदर्शनात सगळ्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं 700 रुपये हजेरी आणलेली माणसं. बाहेरच्या गावातल्या गुंडांनी येऊन जरी तर काय तसला कालवानी केलेलाही जनतेला मान्य नसणार आहे. हमाली करणारा एका माणसाला अकलूजमधून जिल्हा परिषदला उभा करून सोलापूर जिल्हा समाज कल्याण सभापतीपदी बसवलं. मोहिते पाटील दगड जरी उभा केला तरी ती दगड निवडून येणार म्हणजे येणार. आपण बघताय की अकलूज ग्रामपंचायतचं रूपांतर 3 वर्षापूर्वी नगर परिषदेमध्ये झाले आणि त्यानंतरचं हे पहिलंच इलेक्शन अकलूजमध्ये लागलेलं आहे. आणि बघताय की संबंध पक्ष या निवडणुकीसाठी आपला पूर्ण जोर लावून आहेत. काय वाटतं की नक्की ही निवडणूक चुरशीची होईल, एकतर्फी होईल, नक्की गुलाल कोणाचा राहील? एकतर्फी होणार आहे निवडणूक. कशा प्रकारे? 26 अधिक 1 27. कोणाच्या बाजून? राष्ट्रवादी नक्की कोणची? तुतारी. असं का वाटतं? वाटतं भैयासाहेबांनी, बाबासाहेबांनी, राजेसाहेबांनी 43 दिवस उपोषणाला बसून नगरपालिका आणली. कुणामुळे आली नगरपालिका? 43 दिवस उपोषणाला बसून. ह्यांच्यातले कोण होते का विरोधक होते? ते नव्हते ना. नाही, विरोधकाकडून मोठा गाजावाजा केला जातोय की आता सध्या भाजपला मानणारा वर्ग या अकलूज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? 3 तारखेला कळलं ना. 3 तारखेला काय वाटतं अकलूज नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही जी काही निवडणूक लागलेली आहे, सर्व पक्षीय जोर या निवडणुकीमध्ये लागलेला आहे, काय वाटतं कोणाची सरशी राहील? मोहिते पाटलाची. का बरं? आज जवळजवळ 70 वर्ष झालं. माळशिरस तालुका असू द्या, सोलापूर जिल्हा असू द्या, अकलूज असू द्या, आज मोहिते पाटलांनी 70 वर्षामध्ये अकलूज, माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्याचा प्रचंड असा विकास केला आहे. आणि मोहिते पाटलाचं एकच वाक्य आहे की जो एकनिष्ठ आहे, जो प्रामाणिकपणा आहे, जो आपला कार्यकर्ता आहे, आणि अकलूजकर आणि मोहिते पाटील परिवार हे यांचं नातं एक जीवाभावाचं आहे. आता माझं एक स्वतःचं उदाहरण सांगतो की माझं वडील एसटी स्टँडवरती हमाली करत होतं आणि मोहिते पाटलांचा कार्यकर्ता होता. हमाली करणारा एका माणसाला अकलूजमधून जिल्हा परिषदला उभा करून सोलापूर जिल्हा समाज कल्याण सभापतीपदी बसवलं. हे फक्त महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि माळशिरस तालुक्याचा जाणता राजा जयसिंह मोहिते पाटील हेच करू शकतं. आतापर्यंत मोहिते पाटील परिवारानं प्रत्येक लोकांची कामं केलेली आहेत, अनेक विकासाच्या. आणि जी विरोधक म्हणते ना मोहिते पाटलांनी 70 वर्षे काय विकास केला, तर मोहिते पाटलांनी ही आपण वैयक्तिक स्वतःपुरतं बघायचं नाही, गावाच्या दृष्टीने, तालुक्याच्या दृष्टीने आणि जिल्ह्याच्या दृष्टीने मोहिते पाटील परिवारानं काय विकास केला आहे हे माझे प्रत्येक माणसाला सांगणं आहे. वैयक्तिक नाही, गावाच्या दृष्टीने काय विकास केला आहे तो विकास लक्षात घेतला पाहिजे. आज मोहिते पाटील परिवारानं आज अकलूजमध्ये इथल्या नागरिकाची, इथल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून मोहिते पाटील परिवारानं DYSP कार्यालय, प्रांत कार्यालय असे अनेक प्रकारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक शाळा कॉलेजे काढली आणि प्रत्येक जाती धर्मातली लोक, विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात. आणि आतापर्यंत मोहिते पाटील परिवारानं की 70 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद मानला नाही. गावातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना समान संधी, समान न्याय देण्याचा प्रयत्न मोहिते पाटील परिवारानं केलेला आहे. तरी बी आपण बघू शकता की आज विरोधकांकडून मोहिते पाटलांना शह देण्यासाठी जी काही मूठ बांधणी केली जाते, काय वाटतं शह देऊ शकतील का परत? साहेब, तुम्ही कालच बघितलं, परवा दिवशी जे फॉर्म भरायच्या वेळेस त्यांना जेवढं म्हणजे शक्ती प्रदर्शन केलं भाजपच्या लोकांनी, त्याच्यात अकलूज परिसरातला मतदार किंवा इथला नागरिक एक सुद्धा नव्हता. भाड्याने लोक बाहेरनं तालुक्यातनं लोक आणली होती. त्यामुळं यातच तुम्ही ओळखून जावा की मोहिते पाटलाचा 3 तारखेला गुलाल नगराध्यक्षा सकट मोहिते पाटलाचं पूर्ण पॅनल लागणार आहे. आज अकलूज नगर परिषदेमध्ये आपण बघू शकता की महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष या आपल्या अकलूजच्या नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. काय वाटतं कोण कुणाला शह देईल? मोहिते पाटील भाजपला शेर देणार.
कशावरून म्हणजे काय नक्की कशावर कुठल्या कारणामुळे तुम्हाला असं वाटतं? मोहिते पाटलांचं काम आहे, विकास आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळं ते शेय देणार आहे. माळशिरस तालुक्यातले बडे पुढारी लोक सुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. यांचा काय मोहिते पाटलांच्या वर्गाला काय फटका बसेल असं वाटतं? काय बांधणी वगैरे नाहीये, त्यांचा फक्त पैशाचा जोर, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर काही जास्त दिवस टिकत नसतो. त्याच्यामुळे त्यांनी किती जरी बांधणी केली, काय जरी केलं तरी मोहिते पाटील आहेत. काय वाटतं नगरसेवक पदासाठी ही निवडणूक चुरशीची होईल का एकतर्फी होईल? निवडणूक ही एकतर्फीच होणार आहे फक्त मोहिते पाटलाकडनं. आणि आता जनतेला पण सक्षम नेतृत्व एक गावलेलं आहे सयाजीराजे मोहिते पाटील, त्याच्यामुळे काही विषयच नाही. ही सयाजीराजे मोहिते पाटील आपल्या अकलूज नगर परिषद प्रभाग 5B मधून ते निवडणुकीस सामोरे जात आहेत आणि ही त्यांची अकलूजची जशी पहिलीच निवडणूक आहे नगर परिषदेची, तशी ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे. तुम्हाला काय वाटतं, कशा प्रकारे त्यांना त्या गोष्टीला सामोरं जातील व कशा प्रकारे त्यांचं पुढचं भवितव्य असेल? ज्या दिवशी फॉर्म भरलेला आहे त्या दिवशी आम्ही निवडून आलेलो आहे, त्यामुळे काही जड वगैरे जाणार नाही. 100% लीड नुसतं बघा तुम्ही, सगळ्या प्रभागातून सयाजीराजे मोहिते पाटलांना हे लीड भरपूर राहील, कारण नेतृत्वच तसं आहे. काय वाटतं, जे मोहिते पाटील गटावरती विरोधकांकडून वारंवार जे आरोप केले जातात, किंबहुना अकलूजमध्ये दहशतीचं वातावरण आहे, दडपशाहीचं वातावरण आहे, दहशतीखाली अकलूज जगतंय, ही दहशत मोडून काढायची आहे, अशा प्रकारचं जे काय विरोधकांकडून आरोप लावले जातात, यात कितपत तथ्य आहे? हे विरोधकांनी रचलेलं एक थोतांड आहे. हे आजपर्यंत सगळ्या अकलूजला माहिती आहे की मोहिते पाटील कुटुंब हे सुसंस्कृत राजकारण करत आलेलं आहे. आता महाराष्ट्राची परिस्थिती पाहता की एवढं राजकारणाची पातळी खवळलेली आहे, तरी सुद्धा मोहिते पाटील कुटुंब हे सुसंस्कृत राजकारणाचं एक प्रतीक आहे. आणि तेच राजकारणाची पुढील वाटचाल ही सयाजीराजे मोहिते पाटलांकडून सुरू आहे. किती जरी विरोधकांनी थोतांड रचलं, काही जरी केलं, कितीही खोटे वार केले, तरी शेवट सुसंस्कृत अकलूज राहणार आहे आणि शेवटपर्यंत मोहिते पाटील कुटुंबांचंच नेतृत्व अकलूज स्वीकारणार आहे. आपल्याला काय वाटतं? निवडणूक आहे अकलूज नगर परिषदची, इथं मतदान अकलूज गावातलं. ह्यांच्या शक्ती प्रदर्शनात सगळ्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं 700 रुपये हजेरी आणलेली माणसं. गावातल्या इलेक्शनला गावातलं मतदार पाहिजे, ही बाहेरनं आणून काय उपयोग आहे याचा आणि या शक्ती प्रदर्शनाचा? आणि मोहिते पाटलांची जी शांततापूर्व अर्ज दाखल केले, हे नक्की वादळापूर्वीची शांतता असू शकते का? सुसंस्कृत अकलूज हा मोहिते पाटील कुटुंबाचा नारा आहे आणि हा नारा सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील ही पुढे चालवत राहणार आहे. हे गाव सुसंस्कृत पद्धतीनं चालत आलेलं आहे, त्यामुळं बाहेरच्या गावातल्या गुंडांनी येऊन जरी तर काय तसला कालवानी केलेला जनतेला मान्य नसणार आहे अकलूजच्या. काय वाटतं, अकलूज नगर परिषदेमध्ये चुरस पाहायला मिळेल का एकतर्फी? एकतर्फी म्हणजे नक्की कोणाच्या बाजूने? शिवतेसिंह मोहिते पाटील आणि सयाजीराजे मोहिते पाटील. विजयाचा गुलाल नक्की सयाजीराजे मोहिते पाटील हातात घेतात. नाही, असं म्हटलं जातं की मोहिते पाटलांनी दगड जरी उभा केला तर तो निवडून येतो. काय म्हणणं? हो 100%, कारण विकास आहे, विकासाच्या जोरावर मोहिते पाटील म्हणतात. आणि समर्थकांचं कुठलंही काम असू द्या किंवा आम जनतेतलं असू द्या, कार्यकर्त्यांचं असू द्या, गोरगरिबाचं असू द्या, सगळ्यांचं काम फक्त तिथनं पोहोचण्यापर्यंतच वेळ आहे. फक्त एकदा माणूस तिथं पोहोचला की त्याचं काम 100% होणार ही सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे इथं मोहिते पाटील दगड जरी उभा केला तरी ती दगड निवडून येणार म्हणजे येणार.